Student, today we are going to learn uniform circular motion in the lesson laws of motion in standard 9th. So युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय? Let us try in this section. Observe the tip of the hand of a clock. What can you say about the velocity and speed? तुम्ही आपल्या घरी घड्याळ पाहिलं असेल आणि त्याचे घड्याळाची जी काटे असतात त्याबद्दल आपण व्हेलॉसिटी अँड स्पीड व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी अँड स्पीड याबद्दल आपण बघू. द स्पीड ऑफ ए क्लॉक इज कॉन्स्टंट बट द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट and therefore the velocity is constantly changing as the tip is moving along a circular path. Its motion is called uniform circular motion. म्हणजे त्याची जी गती असते ती सर्क्युलर पाथ एक वर्तुळाकार मार्गाने जी गती असते त्यालाच आपण एक समान गती असते एक समान जी गती असते वर्तुळाकार मार्गाने जाणारी दॅट मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन्स? आपल्याला या पद्धतीनं ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. आपण एक अभ्यास करायचा आपल्याला. यू कॅन लुक ॲट द पिक्चर गिव्हन इन दिस फिगर. ड्रॉ ए रेक्टेंग्युलर पाथ. तुम्ही आपल्या वहीमध्ये पण आपण ड्रॉ करू शकतो. प्लेस ए टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन द मिडल ऑफ एनी साईड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. आणि जसा या ठिकाणी मार्ग काढलेला आहे त्या पद्धतीनं आपण त्यावर एक पाथ काढायचा मार्ग काढायचा विथ द हेल्प ऑफ पेन्सिल. नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. या ठिकाणी किती वेळा आपण पहिल्या पिक्चरमध्ये आपण चेंज करू डायरेक्शन आपली दिशा 4 टाइम्स. देन लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. Now note how many times you have changed the direction, right tracing and complete path. आणि ट्रेसिंग पूर्ण केल्यानंतर आपण किती वेळा चेंज केला मार्ग ते बघायचं. नाव रिपीट द ॲक्शन फॉर अ पेंटॅगोनल. हिअर इज अ पेंटॅगोनल. 5 त्या ठिकाणी आपण मार्ग घेतो बदलवतो चेंज करतो. देन हेक्झागोनल, ऑक्टॅगोनल. नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन ॲट इन्क्रीज. देन इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साईड. जसं जसं आपण पॉलिगन आपण काढू जसं जसं इन्क्रीज करू आपण मेक अँड इन्फिनाईट. हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. किती वेळा तुम्ही बदलू शकाल. तुम्ही काढा आणि नंतर तुम्ही सांगाल व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. आणि सर्वात शेवटी त्या पाथचा मार्ग कोणता येईल. दिस शोज दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साईड we have to keep changing direction more and more time, and when we increase the number of side to infinity the polygon become a circle. हे जे पॉलिगॉन आहे हे एक सर्कल बनणार एक वर्तुळ बनणार. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? यू कॅन ड्रॉ ॲट युअर होम अँड मेक ए सर्कल while drawing the polygon. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. म्हणजे व्हेलॉसिटी जे चेंज होते ती कशामुळे चेंज होते. ड्यू टू द डायरेक्शन. म्हणजे त्याची दिशा बदलवल्यामुळे काय होते. सर्क्युलर पाथ म्हणजे काय म्हटलं इथं. व्हेन ए ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ ए कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे एक समान गतीनं जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखादी वस्तू कार एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा फिरत असते द चेंज इन व्हेलॉसिटी त्याचा जो वेग असतो द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. त्याची जी गती असते त्या वस्तूची ऑब्जेक्टची हे का बदलते. बिकॉज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. हेन्स इट इज ॲक्सेलरेटेड मोशन. त्याला त्वरित गती असं म्हणतात त्वरणित गती असं म्हणतो आपण. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ स्टोन इन ए स्लिंग. तुम्ही गोफन पाहिली असेल त्या गोफनची जी गती असते मोशन ऑफ स्टोन इन ए स्लिंग और दॅट ऑफ एनी पॉईंट ऑन ए बायसिकल. तुम्ही सायकलचं चाक पाहिलं असेल. व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन. या ठिकाणी स्पीड म्हणजे काय सर्कम्फरन्स अपॉन टाईम. त्या ठिकाणी एक फॉर्म्युला पण आपण काढला आहे. व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आर मीन्स रेडियस ऑफ द सर्कल. या ठिकाणी आपण काही फाइंड आउट मोर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन इन डे टू डे लाईफ. या ठिकाणी एक कॉइन अँड द डिस्क आहे हा प्रयोग आपण
केला असेल, तुम्ही भोवऱ्याचा प्रयोग केला असेल, भोवरा टॉप जो आहे ज्याला म्हणतो आपण, इट इज ए सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या ठिकाणी जर आपण कॉइन ठेवलं तर व्हॉट हॅपन, टेंजन्शियल डायरेक्शनमध्ये मेक मूव्ह द ॲक्सिस बाय पुटिंग ए पिन. व्हेन द डिस्क इज मूव्ह हायर स्पीड द कॉइन विल थ्रोन ऑफ. हा जो कॉइन ठेवला आपण, नाणं ठेवलं 1 रुपयाचं, ते उडून जाईल. नोट द डायरेक्शन इन विच थ्रोन ऑफ. रिपीट द ॲक्शन प्लेसिंग द कॉइन ॲट डिफरंट पॉईंट अलॉंग द एज ऑफ द सर्कल अँड ऑब्झर्व द डायरेक्शन. म्हणजे आपण जर याची डायरेक्शन जर आपण ऑब्झर्व केली तर आपल्या लक्षात येईल द कॉइन विल थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टेंजेंट व्हिच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे हे जी याचं रेडियस आहे या डिस्कचं, याच्या परपेंडिक्युलर लंब आकारामध्ये काय होणार ते दिसणार आपल्याला. द डायरेक्शन ऑन विच इट गेट थ्रोन ऑफ इट डिपेंड्स ऑन द position of the movement getting thrown of. It means that as the coin move along a circular path of direction, its motion is changing at every point. प्रत्येक पॉइंटला आपल्याला त्याची गती बदललेली दिसून येते. लुक ॲट this again a disc. It is a picture of disc. It is axis. हे डिस्क आहे आणि हे सर्क्युलर पाथमध्ये आपण ज्या ठिकाणी ते कॉइन ठेवलं होतं आणि हे नेहमी टेंजन्शियल दिशेनं या ठिकाणी ते थ्रोन ऑफ होणार आहे. त्यानंतर यू कॅन लुक द सेंट्रिपिटल फोर्स. हे ॲक्सिस आहे आणि हा सर्क्युलर पाथ आहे आणि कशा पद्धतीनं तो हा जे कोणताही पदार्थ आहे व्हेलॉसिटी त्याची कशा पद्धतीचा ॲक्सिसनी ती फोर्स असते त्याचा मार्ग आहे. त्यानंतर व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण पाहतो. हे पृथ्वी आहे. पृथ्वीच्या भोवती जो आपला उपग्रह असतो, हा चंद्र जो आहे हा या पद्धतीनं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना आपण या ठिकाणी पाहतो. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? वी कॅन लुक ॲट द अनदर एक्झाम्पल, एव्हरीडे लाईफ एक्झाम्पल्स. अँड आपल्या पुस्तकामध्ये पण अशा पद्धतीचं, आपल्या तारामंडळमध्ये अशा पद्धतीचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं चित्र आपण बघत असतो. यू कॅन लुक ॲट दिस अगेन. हे आपलं खेळण्यामधलं आपण पाहत असतो. या ठिकाणी सुद्धा टेंजन्शियल जे स्पीड असते युनिफॉर्म मोशनमधली ती अशा पद्धतीनं सर्क्युलेट होत असते. या ठिकाणी आपण वी कॅन लर्न फ्रॉम दिस मोर अँड मोर पिक्चर. मीन्स ह्या ठिकाणी जे आपण पाहिलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ स्पेसिफिक टाईप ऑफ मोशन इन विच अन ऑर्बिट ट्रॅव्हल्स इन ए सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड. एकसारख्या गतीनं या ठिकाणी पाहतो आपण विमान आपल्याला फिरताना या ऑर्बिटमधून दिसते आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ए स्पेसिफिक टाईप ऑफ मोशन इन विच अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन ए सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड. अँड या ठिकाणी घड्याळचं सुद्धा आपण चित्र पाहिलं आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कॅन बी डिस्क्राईब ॲज द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन ए सर्कल ॲट ए कॉन्स्टंट स्पीड. As an object move in a circle, it is constantly changing direction at all instances. An object moving in a circle is accelerating. तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल. तुम्हाला समजलं असेल. ओके, सो आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड. ओके.